तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफ आग्रही आहेत असं समजतंय। पालकमंत्रीपदाचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजितदादा घेतील असं वक्तव्य मुश्रीफांनी केलंय। मिळालेल्या मंत्रिपदाला न्याय देणार असल्याचं आणि जनतेच्या हिताचं काम करणार असल्याचं देखील मुश्रीफ म्हणाले। खातेवाटप झालेलं आहे आणि पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शैक्षणिक खातं आलेलं आहे। साहेब, पहिली प्रतिक्रिया काय असेल? नाही, हे खातं मला मिळून 13 महिने झालेले होते आणि बरेचसे जे आपण हातामध्ये कामं घेतलेली होती, विशेषतः CPRचं 1100 बेडचं हॉस्पिटल, BHMS, BAMS, योगाचं जे शासकीय महाविद्यालय करायचं होतं, हे आमच्या जिल्ह्यातील आणि राज्यामध्ये जवळजवळ नवीन 10 ते 11 MBBS नवीन शासकीय महाविद्यालय होत आहेत, त्यांचीसुद्धा तयारी करणं किंवा ती अपूर्ण अवस्थेत होती। असे अनेक प्रकल्प या वैद्यकीय शिक्षण विभागाचे हॉस्पिटलचे पेंडिंग होते। मला वाटते हे खातं मला मिळाल्यामुळं त्याला गती येईल आणि टाईम बाउंड हे कार्यक्रम मला पूर्ण करता येतील। तर राज्याचं आरोग्य आता कोल्हापूर जिल्ह्यावरती अवलंबून आहे। 2 रस्त्याचे मंत्रिपदं ही साताऱ्याला आहेत आणि 2 आरोग्याची पदं ही कोल्हापूरला आहेत। त्यामुळे मला वाटतं कोल्हापूरमध्ये आरोग्याच्या जे प्रलंबित अनेक विषयापासून अनेक वर्षापासून असलेले विषय निश्चित सुटायला मदत होईल। तर पालकमंत्री पदासाठी देखील रस्सीखेच त्या ठिकाणी आहे। तुमचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी दावा असणार आहे, काय नेमके? आता 3 नेते मंडळी बसून आता काहीतरी फॉर्म्युला ठरवतील, त्याप्रमाणे होईल आणि त्याप्रमाणे आपण जबाबदारी पार पडू। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 2 मंत्रिपद मिळाले ती आरोग्य खात्याचीच आहे, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राचं आरोग्य देखील आता कोल्हापूर जिल्ह्याकडेच या ठिकाणी असणार आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।